नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 2 in 1 या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे आधी नानू मग चिनू. प्रस्तुत कथेच्या नायकाचं नाव छोटू केंकरे आहे असं लक्षात येताच डोक्यात विचार येईल की छोटू हा कोणीतरी 8-10 वर्षांचा मुलगा आहे आणि छोटू हे त्याचं घरातलं लाडकं नाव आहे. त्याचं खरं नाव आशुतोष, प्रफुल्ल कुमार किंवा अगदीच असं नसेल तर सुरेश किंवा आनंद असेल. पण पहिली गोष्ट अशी आहे की छोटू हा 26 वर्षांचा तगडा जवान आहे. आता कथेचा नायक वगैरे तो असल्यामुळे अर्थात त्याचा चेहरा आकर्षक आहे, बांधा भक्कम आहे. सध्याच्या दिवसातली नायक मंडळी 5.5 फूट उंच असतात, तसा छोटू 5 फूट 11 इंच उंचीत भरतो. आता छोटू या त्याच्या नावाबद्दल सांगायचं तर छोटू हे नाव त्याच्या वडिलांनी ठेवलंय, कारण त्यांना अर्नाळकर बंधूंच्या रहस्य कथा फार आवडायच्या आणि त्यातल्या त्यात धनंजय छोटू या जोडगोळीवर त्यांचं आतोनात प्रेम होतं. त्यामुळे छोटू जन्माला आल्याबरोबर त्यांनी छोटूचं नाव छोटू असं ठेवून दिलं. आता तुम्ही म्हणाल की छोटूचं नाव धनंजय का नाही ठेवलं? तर ते त्याच्या वडिलांना विचारायला पाहिजे. आणि सध्या ते बरेच लांब म्हणजे गोवा इथे स्थायिक असल्यामुळे इतक्या लवकर ते काही शक्य होणार नाही. तर छोटू केकरे हा मूळचा गोंयकार, पण असंख्य गोयकारांप्रमाणे तो मुंबईला असतो. छोटूच्या व्यवसायाबद्दल माहिती सांगायची तर कुठल्या तरी एका कम्प्युटरच्या कंपनीत तो नोकरीला आहे आणि मुलुंड नावाच्या मुंबईच्या उपनगरात एकटा 3 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये तो राहतो. आता तुम्ही डोकं खाजवाल आणि म्हणाल की त्याला असा हा प्रशस्त ब्लॉक पटकन मिळाला तरी कसा? तर त्याचं काय झालं की छोटूच्या वडिलांचे एक स्नेही खोऱ्यानं पैसा ओढायच्या महत्वाकांक्षेनं प्रेरित होऊन काखोटीला एक खोरं मारून दुबईला गेले. 2-4 वर्ष तो ब्लॉक रिकामा राहणार म्हणून तो त्यांनी दिला छोटूला वापरायला. छोटूच्या वडिलांची शेती भाती आणि घर हे गोव्यात असल्यामुळे छोटूचे आई वडील आणि इतर भावंड गोव्यात असतात. या एवढ्या मोठ्या मुंबईत आपला छोटू एकटा राहतो आणि उडप्याकडे जेवतो, कारण घरी जेवण तयार करणं त्याला जमत नाही. पण अलीकडे ना त्याला या एकटेपणाचा जाम कंटाळा आलाय. नेहमीप्रमाणे उडप्याकडचं जेवण चिवडून तो आपल्या ब्लॉक समोर उभा आहे. लॅचकी लावून दरवाजा उघडताना तो आपलं दररोजचं स्वगत पुटपुटतोय. अरे छोटूराव, घराच्या दारावरची बेल वाजवल्यानंतर आतल्या प्रिय व्यक्तीनं येऊन दार उघडणं आणि तुला आत आलेला पाहून झालेला आनंद लपवल्यासारखं करत चहा ठेवलाय, समोसे केलेत तुमच्या आवडीचे, असं कुणीतरी तुला कधी रे सांगेल बाबा? अरे अरे अरे, काय तुझी अवस्था छोटू. हे बघ, आता करण्यासारखं काही नाही म्हणून तू झोपायला जाणार तेव्हा अंथरूण तुझं तुला घालायला लागणार आणि एवढ्या मोठ्या पलंगावर एकट्यानं झोपावं लागणार. छे 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 छे. अरे काय त्या पलंगाचा दुरुपयोग. या तुझ्या परिस्थितीत बदल होणार आहे का? आणि बदल होणार असेल तर तो कधी होणार आणि मुख्य म्हणजे कसा होणार? या लांब लचक स्वगतानंतर छोटू आत आला. दिवा लावून त्यांनी प्रकाश पाडला. अंगावरचा मॅनिला काढण्यासाठी तो बटणं सोडवणार तेवढ्या दारावरची बेल वाजली. आता यावेळी आपल्याकडे कोण बरं आला असेल असा विचार करत छोटू पुढे झाला. त्यांनी दार उघडलं आणि दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तो उडाला. हो, दारात प्रस्तुत कथेची नायिका उभी, मग नायक उडणारच ना. ती 20-22 वर्ष वयाची, उजळ रंगाची, सुंदर, किंचित अप्र नाक आपण तिला देऊन टाकू तर त्या अप्र्या नाकाची आणि बोलता बोलता खुदकन हसणारी अशी ती तरुणी दारात उभी असल्याचं पाहता छोटू उडाला. मी जरा आत येऊ का? तिने विचारलं. या ना या. छोटूनं तोंड भरून तिचं स्वागतही केलं. एवढंच नाही तर कोपऱ्यातली खुर्ची तिच्या दिशेनं सरकवत तो म्हणाला, बसा की, बसा बसा. नाही, बसायला वेळ नाही हो, पण तुमच्याकडे थोडं काम आहे माझं. तिचा आवाज कानावर पडताच पंडित शिवकुमार शर्मानं संतूरचा एक छोटासा तुकडा वाजवल्याचा छोटूला भास आला. माझ्याकडे तुमचं काम आहे, पण मी म्हणजे माझं नाव छोटू गजानन केंकरे. मला माहिती आहे ते.
अरे बापरे, माझं नाव तुम्हाला कसं काय माहिती? अहो, तुम्ही तुमच्या दारावर पाटी लावली की तुमच्या नावाची. हा. बरं, आपला काय परिचय? मी नंदू. नंदिनी माझं नाव आहे, पण सगळे मला नंदूच म्हणतात. नंदिनी सावकार. मी तुमच्या समोरच्या इमारतीत राहते. हा, असं सांगा ना. मगापासून मला सारखं वाटतंय की तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, कुठेतरी पाहिलंय. मी तुम्हाला विचारणारच होतो की तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या किंवा आपण यांना पाहिलं का वगैरे कार्यक्रमात असता का? असो असो असो, मला सांगा तुमचं काय काम आहे? माझं ना एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय आहे ना, आमच्या पुढे एक प्रॉब्लेम आहे. नो प्रॉब्लेम? सांगा ना. नाही, नो प्रॉब्लेम नाही हो, एस प्रॉब्लेम. म्हणजे काय आहे, आमच्या घरी एक हार्ट पेशंट आहे. नाही नाही, माझे बाबा नाहीत बरं का, माझे बाबा नाहीत. त्यांचे एक जवळचे स्नेही आहेत. त्यांचं हल्लीच ऑपरेशन झालंय जसलोकमध्ये. ते बायपास सर्जरी म्हणतात ना, तसलं. बरं, मग नाही काय आहे, ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना काही दिवस जसलोकमध्ये राहावं लागलं. त्यानंतर त्यांना मिळाला डिस्चार्ज. पण काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे निर्माण झाल्या, तर त्यांनी जवळपास असावं म्हणून ते आमच्याकडे उतरलेत. गेले 15 दिवस ते आमच्याकडेच आहेत. 1-2 दिवसात पुन्हा चेकअपला जायचंच आहे आणि मग नंतर ते जाणार होते आपल्या गावी. अहो, पण आज संध्याकाळी अचानकच ना. का काय झालं काय? छोटूनं घाबरून विचारलं. नाही, फार घाबरण्यासारखं काही नाही आहे, पण अचानक ना त्यांच्या छातीत दुखायला लागलंय. त्यांना फार अनइझी, अस्वस्थ वाटायला लागलंय. माझे बाबा जाम नर्वस झालेत हो. बाबांना ना काय करावं हेच समजत नाहीये. हा. या अनोळखी नंदूनं आपल्याकडं नेमकं कुठलं काम काढलंय ते छोटूच्या लक्षात येत नव्हतं. ही काय आपल्याला डॉक्टर बिक्टर समजते का काय? म्हणून तो म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण अहो ठीक कसलं, फार वाईट परिस्थिती आहे. हे बघा, मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही या बाबतीत मला मदत कराल का हो? नाही नाही, मी तसा तयार आहे, पण मी मदत करणार म्हणजे नेमकं काय करणार सांगा ना, कारण मी काही डॉक्टर किंवा सर्जन नाही आहे. नाही ते माहिती आहे हो. तुमच्याकडे काम असं आहे की तुम्ही बाहेर जाऊन एखादा डॉक्टर मिळतोय का ते पाहायचं आणि तो मिळाला तर त्याला आमच्याकडे घेऊन यायचं. कारण एकदा डॉक्टरला पाहिलं ना की नानूला धीर येईल. नानू? आता हा कोण आहे नानू? नानू म्हणजे ते हार्ट पेशंट हो, माझ्या बाबांचे स्नेही, नाना भेंबरे. तुमच्या ओळखीचा एखादा डॉक्टर आहे का हो? हा, डॉक्टर हवाय होय तुम्हाला? हा, त्याच्या आणतो की. हवा, आपल्या या परिसरात कितीतरी डॉक्टर आहेत, तुम्हाला त्यातला एक पुरे आहे ना? थट्टा करताय का तुम्ही? पण तुम्हाला सांगते, इथे कितीतरी डॉक्टर आहेत हे खरं असलं तर त्यांच्यापैकी कुणीही नानूला पाहायला येत नाहीये, हेही तितकंच खरं आहे. कुणीच यायला तयार नाहीये. का बरं का? अहो, हार्टची केस आहे ना. ते म्हणतात की ऑपरेशन काही आम्ही नाही केलेलं त्यांचं, त्यामुळे आम्ही त्यांना तपासलं आणि काही झालं तर आम्हाला रिस्क घ्यायची नाहीये. ते म्हणतायत की ज्यांनी ऑपरेशन केलं त्याच डॉक्टरांना बोलवा. मग आपण त्यांना बोलवू की. अहो, ते डॉक्टर शेट्टी खूप लांब राहतात, खंबाला हिलवर. इथे यावेळी मुलुंडला कसे येतील ते? त्यामुळे माझं तुम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमच्या ओळखीचा कोणी डॉक्टर असला किंवा तुमचा फॅमिली डॉक्टर असला तर तो येईल की. खरं सांगू का तुम्हाला, मला फॅमिली नाही आणि डॉक्टर सुद्धा मला माहिती नाही. तुमच्या ओळखीचा एकही डॉक्टर नाही का? कारण एवढंच की मी काही आजारी पडत नाही, त्यामुळे डॉक्टरकडे जायची, त्याने दिलेल्या औषधं पिण्याची, त्याची जान पहिचान व्हायची वेळच नाही ना आली माझ्यावर. काय ग, मग आता माझे बाबा फार घाबरले तो. नानू तर जाऊ दे, घरात कोणी दुसरं नाही आमच्या. आम्ही हल्लीच इथे राहायला आलोय, त्यामुळे कोणाची ओळखही नाही आमची. आता काय करणार हो सांगा ना. नानूचं काही बरं वाईट झालं म्हणजे. नाही नाही, हे बघा तुम्ही काळजी करू नका. अहो, माझ्या ओळखीचा डॉक्टर नसला म्हणून काय झालं. मला एक असा डॉक्टर माहिती आहे की त्याच्याकडे कुणीही पेशंट येत नाही, तो नुसता बसून असतो. मी आत्ता जातो, त्याला घेऊन येतो. पण ते येतील ना हो, त्याचा बाप येईल हो. नाही, खरं म्हणजे त्याचे पिताजी सुद्धा डॉक्टर आहेत बरं का, पण ते आता झालेत म्हातारे. मी त्यांच्या मुलाला घेऊन येतो. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही तुमच्या घराचा पत्ता द्या, हा जातो आणि हा घेऊन येतो त्यांना. हो, नंदिनी सावकार. आता ही कोण नंदिनी सावकार? अय्या, अहो मीच की नंदिनी सावकार. मी सांगितलं नाही का तुम्हाला, तू माझं नाव? हा, सांगितलं. आत्ता सांगितलं होतं तुम्ही तुमचं नाव, नाही का? मग नंदिनीने आपल्या घरचा पत्ता दिला आणि म्हणाली, आम्ही का नाही दुसऱ्या मजल्यावर राहतो. मी उभी आहे बाल्कनीतच, तुमची मी वाट पाहीन. पण नक्की याल ना हो? नक्की येनो.
तुम्ही माझी वाट बघताय आणि मी येणार नाही असं होईल का कधी? नाही नाही, पण डॉक्टरांना आणाल ना, 100% घेऊन येईन. मी बाबांना सांगते. बरं, थँक्स हं. असं म्हणत नंदिनी मागे वळली, झपाझपा पावलं टाकत जायला लागली. छोटू तिच्या पाठमोऱ्या मोहक आकृतीकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिला. ती दिसेनाशी झाल्यावर तिची मूर्ती डोळ्यासमोर आणून पाहत राहिला. पण पुढच्या क्षणी भानावर आला. आता डॉक्टरला पकडून आणायला पाहिजे असं स्वतःला बजावत त्यांनी दार ओढून घेतलं. खट्ट असा लॅचचा आवाज ऐकला आणि छोटू निघाला. छोटू डॉक्टर बुडजाड्याच्या क्लिनिकमध्ये शिरला तेव्हा ते नेहमीप्रमाणे एकटेच बसले होते. त्यांच्या मुद्रेवर मात्र नेहमीपेक्षा जास्त चिंता पसरलेली दिसत होती. आपल्याला आत येत असलेलं पाहून आला एकदाचा पेशंट म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे ढग दूर पांगतील आणि एका वेगळ्याच ईर्षेनं त्यांचा चेहरा उजळून निघेल असा विचार करत छोटू त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. पुढच्या क्षणी खुर्चीत बसला. शक्यतो गंभीर आवाजात म्हणाला, डॉक्टर काय आहे? डॉक्टर बुडजाड्यांनी काय आहे हे 2 शब्द अशा पद्धतीनं म्हटले की त्याचा अर्थ काय कटकट आहे बुवा असाच होत होता. डॉक्टर, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय. निघायचं आहे ना? निघायचंय? अहो पण कुठे? तुम्ही कोण? काय नाव आहे तुमचं? माझं नाव छोटू केंकरे. मी एक तरुण आहे. आपल्याला जायचंय ते माझ्या एका ओळखीच्या तरुणीच्या घरी. छोटूनं प्रश्नाला उत्तर या छापात सांगून टाकलं. आणि काय करायचंय तिथे जाऊन? तिथे एक नानू आहे, त्याला तपासायचंय. नानूला तपासायचंय? पण झालंय काय त्याला? तो हार्टचा पेशंट आहे. अरे, हार्टचा पेशंट? अरे बापरे. नाही नाही, बापरे नाही डॉक्टर, बापरे नाही, केंकरे. केंकरे आडनाव आहे माझं. डॉक्टर, तुम्ही कृपा करून या. नानूला बरं वाटेल हो तुम्ही आलात की. नाही, मी आलो असतो, पण काय आहे, मी सध्या भयंकर चिंतेत आहे हो. चिंतेत? कसल्या चिंतेत? अहो, तुमची चिंता दूर झाली की आता? पेशंट येत नाही ही तुमची चिंता ना? तुम्ही या, त्या बायपास हार्ट सर्जरीवाल्या नानूला तपासा, मग मी तुमची कीर्ती सगळीकडे पसरेल अशी व्यवस्था करेन. मग तुमच्या या क्लिनिक समोर पेशंट मंडळींची लांबच्या लांब रांग उभी असलेली तुम्हाला दिसेल. पण हे सगळं छोटू मनातल्या मनात म्हणाला. बरं, त्यांनी डॉक्टरला फक्त विचारलं, चिंता? डॉक्टर असून तुम्ही चिंता करता म्हणजे आश्चर्य आहे डॉक्टर. का? डॉक्टर काय माणूस नाहीये? त्याला चिंता असू नये? नाही, तुमची चिंता काय आहे ते मला सांगाल का? हे बघा, मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन आणि तुमची चिंता दूर करीन, पण तुम्ही या हो माझ्या बरोबर प्लीज आता. छोटू काकुळतीला येऊन म्हणाला. काय म्हणाला? काय म्हणाला तुम्ही? तुम्ही माझी चिंता दूर करणार तुम्ही माझी चिंता? तुम्हाला जमेल ते जमेल? मोठ्या उत्सुकतेनं डॉक्टर बुडजाड यांनी विचारलं. अहो, का नाही जमणार डॉक्टर? तुम्ही येऊन माझी चिंता जर दूर करणार असाल तर मी सुद्धा तुमची चिंता दूर केल्याशिवाय राहणार नाही ना. असं म्हणताय? थँक. तसं असेल तर माझा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. नो प्रॉब्लेम, मी ऐकतोय. अहो, नो प्रॉब्लेम नव्हे हो, येस प्रॉब्लेम. काय आहे, माझ्याकडे एक लेडी पेशंट यायची. मग पेशंट आली तर त्यात चिंता करण्यासारखं काय आहे? तुमची फी देत नसेल का ती? तुमची फी जर तिने बुडवली असेल तर मी ती वसूल करून देईन, बस. मग झालं ना. आता येणार ना तुम्ही? हो, मी काय म्हणतोय ऐका की हो, मध्ये मध्ये वाक्य तोडू नका हो तुम्ही. बरं डॉक्टर, सांगा. बघा, पुन्हा तोडलं तुम्ही माझं वाक्य. त्यावर क्षणभर गप्प राहून छोटू हळूच म्हणाला, तुमच्या वाक्याला तुम्ही पूर्ण विराम दिला असेल तर मी तुम्हाला काही विचारू का? अहो, मी सांगतोय ऐका ना. अहो, माझी ती पेशंट मेली. वारली? बापरे, म्हणजे तुमचं बिल बुडालं की? तरीच मी म्हणतोय तुमच्याकडे कोणी फिरकत का नाहीये? तुमची पेशंट वारली आहे, तुमच्या करिअरच्या दृष्टीनं फार वाईट झालं डॉक्टर. ऐका ना हो, ऐका की. काय झालं, आज सकाळी सकाळी माझ्या घरी 2 सॉलिसिटर्स आले आणि त्यांनी मला धक्का दिला हो. धक्का दिला तुम्हाला? तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, माणसं माजली आहे बरं का आजकाल. अहो, तुमच्यासारख्या सज्जन डॉक्टरला त्याच्या घरी येऊन त्यांनी धक्का मारावा? धिक्कार करतो मी त्यांचा.
आता येणार ना तुम्ही माझ्या बरोबर? अहो तुम्ही आपलं काहीतरी बोलतच सुटताय बुवा, ऐका ना हो, ऐका. अहो धक्का दिला म्हणजे खरा धक्का नाही दिला हो, त्यांनी मला एक बातमी दिली. बातमी दिली? कसली बातमी दिली? फार चांगली बातमी, धमाल बातमी. आपण कसली बातमी ते सांगा ना. त्यांनी सांगितलं की त्या माझ्या लेडी पेशंटनं तिची सगळी 25 लाखांची इस्टेट मरताना माझ्या नावावर केली आहे म्हणून. बापरे, डॉक्टर तुमची फी एवढी आहे? 25 लाख? अहो फी नाही हो, फी नाही. फी तिने कधीच दिली होती, पण आता आपल्या पश्चात आपल्या इस्टेटीचा एकमेव वारस म्हणून तिने माझी निवड केली आहे. तुम्ही तिचे वारसदार? अभिनंदन अभिनंदन. अहो मग तुम्ही त्याबद्दल एवढे चिंतित का डॉक्टर? काय तिचे नातेवाईक भांडायला आले काय तुमच्या बरोबर? नाही हो, तिला एकही नातेवाईक नाहीये, त्यामुळे तिने आपली सगळी इस्टेट माझ्या नावावर केली आहे. पण त्यात एक अट घातली आहे तिने. अट? हे इस्टेट नावावर करणारे लोक ना उगाच्या उगाच अटी बिटी घालतात बरं का. खरं म्हणजे ते या जगात नसतात, मग कशाला घालायच्या असल्या अटी? बरं मला सांगा कसली अट घातली आहे? अट अशी आहे की मी तिच्या पश्चात तिच्याकडच्या कुत्र्याचा सांभाळ तो कुत्रा मरेपर्यंत करायचा, त्याला मी पोसायचा. ही अट मी कबूल केली तर ती 25 लाखाची इस्टेट तिची माझी होणार. आणि जर मी नकार दिला, मी म्हटलं तुझं कुत्तरडं गेलं मसणात, मी नाही त्याला पाहणार, तर सगळी इस्टेट होणार सरकार जमा. आता बोला. त्यात काय बोलायचंय? मग करा ना तुम्ही तिच्या कुत्र्याचा सांभाळ. काय मामूली अट आहे. त्या बदल्यात तुम्हाला 25 लाख रुपये मिळणार आहेत मिस्टर. आता येत आहे ना माझ्या बरोबर? अहो अट सोपी आहे, अट सोपी आहे, पण तिचा तो कुत्रा आता इथे असायला हवा ना. का? तो कुत्रा कुठे जाणार आहे? अहो जाणार नाही, गेला. मीच घालवला त्याला. तुम्ही तिच्या कुत्र्याला घालवून दिलात? 25 लाख रुपये सरकार जमा व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? सरकारचा तुम्हाला इतका पुळका कसा काय आला? अहो नाही हो, नाही 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 नाही. त्याला मी घालवून दिला त्यावेळी तिच्या मृत्यूपत्रासंबंधी मला काही माहिती नव्हतं. ती फार आजारी होती तेव्हा ती मला म्हणाली की माझ्या चिनूला तुमच्या घरी घेऊन जा. आता हा चिनू कोण? अहो चिनू, चिनू म्हणजे तो कुत्रा. कुत्र्याचं नाव आहे चिनू. अहो तिचा फार आग्रह झाला म्हणून मी त्याला घेऊन माझ्या घरी आलो. आणि ती मेली असं कळल्यावर मी त्या कुत्र्याला गोणपाटात घातला, मोटारीतून नेला आणि विक्रोळीच्या लेवल क्रॉसिंग जवळ दिला सोडून. आपण तुम्ही चिनूला सोडून का आलात? का आलात? माझी पॅन्ट बघा तुम्ही आता. असं म्हणत डॉक्टर बुडजड यांनी छोटूला आपली पॅन्ट दाखवली. पायाजवळ त्या पॅन्टच्या चिंध्या चिंध्या झालेल्या होत्या. पाहिलं माझ्या पॅन्टची कशी अवस्था झाली होती? ही अवस्था त्या चिनूनं केली आहे. अहो ही एकच पॅन्ट नाही, माझ्या सगळ्या पॅन्टी या इथे पायाजवळ कुरतडलेल्या दिसतील तुम्हाला. आणि हे काम त्या नतद्रष्ट कुत्तरड्या चिनूच. त्याचं आणि माझं बिलकुल पटत नव्हतं, म्हणून तर मी त्याचा निकाल लावला. आता पाहतो तर त्याचा सांभाळ केला तर मी लखपती होणार, आणि नाही केला तर 25 लाखांवर नारायणाय नमः केशवाय नमः असं म्हणून पाणी सोडावं लागणार. आता तुम्ही सांगा त्या चिनूला मी आणणार कुठनं हो, कुठनं आणणार? तसा मी विक्रोळीच्या त्या लेवल क्रॉसिंग जवळ सकाळी जाऊन आलो ते सॉलिसिटर गेल्यानंतर, पण मला तो काही दिसला नाही हो तिथे. आता सांगा मी चिंता नाही करायची तर काय करायचं सांगा ना. डॉक्टर बुडजाड्यांचा सवाल बिनतोड होता. हे बघा डॉक्टर, चिनूला आणून तुमच्या सुपूर्द करण्याचं काम तुम्ही माझ्यावर सोपवा. मी घेऊन येतो त्याला, पण तुम्ही माझ्याबरोबर आत्ता या हो. हे बघा आपण आधी नानूला पाहू, मग चिनूचा वागता येईल. खरं म्हणताय? तुम्ही चिनूला शोधाल, माझ्यासाठी शोधाल, पण एक सांगतो 25 लाखातला एक छदाम सुद्धा मी देणार नाहीये. नाही मला काही नकोच आहे हो. या क्षणी तुम्ही माझ्याबरोबर आला ना तर मला सगळं मिळालं असं म्हणताय. वचन द्या, वचन द्या. हे काय दिलं वचन? असं म्हणत छोटून डॉक्टर बुडजड्यांच्या हातावर हात ठेवला. त्याबरोबर हर्षभरीत होत डॉक्टर बुडजडे म्हणाले, काय हो, पण आधी आपण चिनूला शोधायला गेलो आणि नंतर तुमच्या नानूला पाहायला गेलो तर? नाही तसं नाही. आधी नानू आणि मग तुमचा चिनू. ठीक आहे, येतो तुमच्याबरोबर तुमच्या नानूला बघायला. माझी बॅग उचलायला लागेल. काय त्याची पद्धतच आहे नाही का? पण त्या अगोदर हा फोटो नीट लक्षपूर्वक बघा. आता हा फोटो कोणाचा आहे?
अहो चिनूचा, चला आता. आणि छोटू डॉक्टर बुडजड यांना घेऊन नंदिनी सावकारच्या घरी निघाला. डॉक्टर बुडजड यांनी आपली मोटार गाडी काढल्यामुळे थोड्याच वेळात नंदिनीने दिलेल्या पत्त्यावर डॉक्टर बुडजड यांसह छोटू पोहोचला. वर मान करून त्याला गॅलरीत उभी असलेली नंदिनी दिसली. छोटूला बघताच नंदिनीनं हात हलवला आणि म्हणाली, आम्ही दुसऱ्या मजल्यावर आहोत, उजवीकडे वळायचंय, वर यायचा जिना तिथे आहे. नंदिनीनं सांगितल्याप्रमाणे छोटू डॉक्टर बुडजड यांना घेऊन उजव्या बाजूला वळला खरा, पण जिन्याच्या लोखंडी गजांचा दरवाजा बंद करण्यात आल्याचं त्याच्या लक्षात आलं. छोटूनं जोर लावून लोखंडी गज दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात त्याला तिथं कुलूप लावलेलं दिसलं. आता दरवाजा उघडायचा कसा? छोटू मग बाहेर कंपाऊंडमध्ये आला. मान वर करून नंदिनीकडे बघत म्हणाला, अहो जिन्याचा दरवाजा बंद आहे, कुलूप लावलंय कोणीतरी, तुमच्याकडे चावी आहे का? कुलूप लावलंय? अगं आई ग, काय हो, काय झालं काय? दोन्ही हातांचा करणा तोंडाजवळ आणून छोटूनं तिला विचारलं. नाही काही नाही, तुम्ही असं करा, आमच्या बिल्डिंगच्या मागच्या भागात जा, तिथे आमच्या गुरख्याची खोली आहे, गुरखा झोपला असेल तिथे, त्याला उठवा, दार उघडायला लावा. नंदिनीची आज्ञा शिरसावंद्य मानून छोटू निघाला. डॉक्टर बुडजड यांना दाराजवळ उभं राहा असं सांगून छोटू गुरख्याची खोली शोधायला गेला, पण तिथे सगळी सामसूम होती. पुढे होऊन त्यांनी दाराला हात लावून बघितलं आणि दारावरचं कुलूप पाहून गुरखा कुठेतरी बाहेर गेला हे त्याच्या लक्षात आलं. तसाच तो मागे फिरला. मान वर करून नंदिनीचं लक्ष आपल्याकडे वेधत म्हणाला, अहो तिथे कुणी नाही आहे. मग कंपाऊंडच्या बाहेर असेल, जरा बघावं लागेल, गंभीर सिंग अशी हाक मारा तुम्ही. पुन्हा नंदिनीची आज्ञा शिरसावंद्य मानून छोटू बाहेर आला. एका इमारतीकडे कोंडाळा करून 4-5 गुरखे बसले होते. त्यांच्याजवळ जात छोटूनं विचारलं, गंभीर सिंग कौन है भाई? गंभीर सिंग? गंभीर सिंग तो सिनेमा गया साहब. सिनेमा गया? हाँ साहब, पिचकर साहब, पिचकर. पिचकर का बहुत शौकीन है साहब हमारा गंभीर सिंह साहब. अरे लेकिन वो 1.5 शाना बिल्डिंग के दरवाजे का ताला लगा के गया है, अब हम ऊपर कैसा जाएंगा? और उसका बराबर है ना साहब, उसका बराबर है. क्या हो गया, 2 दिन पहला ना चोरी हो गया उस बिल्डिंग में, टेरेस से टीवी का एंटेनाच लेके गया कोई. उस दिन से गंभीर सिंह है ना दरवाजे को ताला लगाता है, चाबी खिसे में डालता है और सिनेमा को जाता है. अरे पण आम्हाला आत्ता वर जायचंय ना. तर त्याला थिएटरमध्ये जाऊन बोलवा ना साहेब, जवळच आहे थिएटर. अरे बापरे, अरे पण थिएटरमध्ये जाऊन इतक्या गर्दीत त्याला ओळखणार कोण? मी तर त्याला कधी बघितलेलं नाहीये. कसं साहेब, आम्ही सगळे गुरखे एक सारखे दिसतो ना साहेब. त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही डोर किपरला सांगा, तो ओळखतो गंभीर सिंगला. एवढ्यात बुडजडे बाहेर आले आणि म्हणाले, हो काय हे, किती उशीर. तो गुरखा सिनेमा बघून येईपर्यंत आपण विक्रोळीच्या लेवल क्रॉसिंगकडे जाऊन चक्कर मारायची का? चिनू सापडेल आपल्याला कदाचित. नाही नको, आधी नानू. मग माझा चिनू म्हणताय, ठीक आहे, पण लवकर ओरका ना बाबा, लवकर ओरका. गुरख्याचा नाद सोडून छोटू आत आला. नंदिनीकडे बघत म्हणाला, अहो तुमच्याकडे चादरी आहेत का? चादरी? मग चादरी आहेत ना, पण का पाहिजेत? काय आहे, 4 चादरींना गाठी मारा, खाली सोडा. डॉक्टर बुडजडे चादरीच्या टोकाला धरून वर येतील, नानूला तपासतील. हे बघा, मी प्राण गेलो तरी चादर धरून वर चढणार नाही, खाली पडलो तर माझं बूड आपटेल. हो हो हो. बरं मला सांगा, पेशंट नानू कसे आहेत आता? छोटूनं खालनच नंदिनीला विचारलं. आता जरा बरे आहेत. म्हणजे आता डॉक्टर नकोत ना? नाही, डॉक्टर हवेत, डॉक्टर हवेत. अहो पण ते वर येणार कसे? सांगते ना, तुम्ही एक काम करा, या आमच्या बिल्डिंगच्या बाजूला बिल्डिंग आहे ना, तिथे पहिल्या मजल्यावर पटवर्धन म्हणून राहतात. त्यांना उठवा, त्यांना म्हणावं तुमची शिडी द्या. विडी कशाला पाहिजे आता? विडी नाही हो, शिडी. शिडी, शी. हा. छोटू शिडी आणायला निघाला. त्यानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. रात्रीचे 11:30 वाजलेले होते. थोड्याच वेळात पटवर्धनांच्या ब्लॉक समोर उभा राहिला. घंटा वाजवली, जोर जोरात वाजवली, पण आत कसलीही हालचाल दिसली नाही. बेल वाजलेली सुद्धा ऐकू आली नाही. पटवर्धनांच्या समोरच्या ब्लॉकमधल्या एखाद्याला जाग करावं का? छोटू वळला, त्याने बेल वाजवली. तत्क्षणी दार उघडलं. रागारागानं छोटूकडे बघत ते ग्रस्त म्हणाले, अच्छा, म्हणजे रात्री बेरात्री बेल वाजवून पळून जाणारा तूच आहेस तर? रात्री 9 वाजल्यापासून पाळतीवर आहे मी तुझ्या. नाही बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बेल वाजवून पळून जाणारा मी असतो तर मग मी आत्ता इथे कशाला थांबलो असतो? मी पटवर्धनांच्या ब्लॉकची बेल वाजवली, पण ती वाजत नाहीये. वाजत नाहीये? असं कसं होईल? असं म्हणत ते ग्रस्त पुढे झाले. त्यांनी पटवर्धनांच्या घरावरची बेल दाबली. बराच वेळ दाबून धरली, पण सगळं कसं शांत.
अबा ठीक आहे, मला सांगा तुम्हाला पटवर्धन हवेत कशासाठी? नाही, मला पटवर्धन नकोच आहेत, मला त्यांची शिडी हवी आहे. पटवर्धनांची शिडी यावेळी? वाजले किती लक्षात आहे का? इतक्या रात्री तुम्ही शिडी घेऊन करणार काय? काय झालंय, ते शेजारच्या बिल्डिंग मधले सावकार आहेत ना, त्यांच्याकडे एक बायपास हार्ट सर्जरीवाला पेशंट आहे. त्याला बरं वाटत नाहीये म्हणून मी डॉक्टर आणलाय, पण गुरखा दार बंद करून कुलूप घालून सिनेमाला गेलाय. नंदिनीनी मला शिडी आणायला सांगितलं आणि तुमचे शिडीवाले पटवर्धन उठत नाहीत. आता बुडजडे डॉक्टर तिच्या घरात वरती पोचणार कसे? एका दमात छोटून सगळे कर्मकाळणी इन नटशेल म्हणजे शेंगदाण्याच्या टरफलात सांगितले. अरे पटवर्धनची बेल वाजत नाही म्हणजे आश्चर्यच आहे. असं म्हणत त्यांनी दारावरची कडी वाजवली. त्याबरोबर पटकन दार उघडलं गेलं. दारात पटवर्धन उभे. ओठावर बोट ठेवून त्यांनी सगळ्यांना शू केलं आणि हलक्या आवाजात म्हणाले, काय आहे? अहो, तुमच्या घरावरची बेल वाजत नाहीये. मी एवढ्यासाठी कडी वाजवली तुम्ही? मी मेन स्विचच बंद केलाय, उगाच डिस्टर्बन्स नको म्हणून. अच्छा, मेन स्विच बंद केला का बरं का? अहो, बायको गाढ झोपली आहे, बडबड 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 करून झोपली आहे. आता बेल वाजली आणि ती जागी झाली की पुन्हा तिची बडबड बडबड सुरू होणार नाही का? अरे बापरे, फार घाबरता बुवा तुम्ही तुमच्या बायकोला. माझ्याच बायकोला घाबरतो ना मी. तुम्हाला ऑब्जेक्शन असायचं कारण काय आहे? घाबरावं लागतं. करणार काय? माझ्या सगळ्या नाड्या तिच्या हातात आहेत ना. बघे आता असू देत ते. मला सांगा, एवढ्या रात्री का आलाय तुम्ही? यांना काय नाव काय हो तुमचं? माझं नाव छोटू केंकरे. मला तुमची शिडी हवी आहे. शिडी? यावेळी कुठे चढताय? मी सगळं आत्ता यांना सांगितलंय. तुम्ही मला शिडी द्या, हे तुम्हाला सगळं सविस्तर सांगतील. काय हो, सांगाल ना? हो, सांगेन. नाही, ठीक आहे, सांगा, पण आत्ता नको. उद्या सांगा तुम्ही. मी तुम्हाला शिडी देईन, पण एका अटीवर. उठ. ती कुठली बुवा? तुमचं काम झालं ना की शिडी लगेच परत करायची नाही. कशाला म्हणून विचारा. मला ठाऊक आहे, तुमच्या मिसेस उठतील. करेक्ट. घेऊन जा शिडी, लगेच घेऊन जा. आणि मग शिडी घेऊन छोटू उत्साहानं नंदिनीच्या बिल्डिंगकडे निघाला. दारातच आकाशवाणी झाल्यासारखा नंदिनीचा आवाज त्याच्या कानावर आला. आता शिडी नकोय, नुकताच गुरखा आलाय, त्यांनी दार उघडलंय, आता तुम्ही वर या. छोटूनं शिडी भिंतीला लावली आणि शिडीची एक एक पायरी चढत तो वर दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. टुण्ण दिशी गॅलरीत उडी मारून नंदिनीला म्हणाला, दार उघडं असलं तरी शिडी आणल्यामुळे तिचा उपयोग करणं आवश्यक होतं नाही का? ती आणायला मला काय त्रास पडला याची कल्पना नाही हो तुम्हाला. या ना आत या. तुमचे उपकार कसे मानावेत समजत नाहीये मला. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली आहे बरं. आणि मग नंदिनी बरोबर छोटू दर्शनी खोलीत आला. डॉक्टर बुडजडे नानूला तपासत होते. नानूचं ब्लड प्रेशर पाहून झालं, छातीचे ठोके मोजून झाले, नाडी तपासून झाली, जीभ बाहेर काढायला सांगून जीभ आत घेऊन तोंड मिटायला सांगून झालं. त्यानंतर गंभीर मुद्रा करत डॉक्टर बुडजड्यांनी विचारलं, तुम्ही नेहमीपेक्षा वेगळं काही खाल्लं होतं का? नेहमीपेक्षा वेगळा म्हणजे काय बुवा? आठवून सांगा. म्हणजे तुमच्यासाठी जो आहार तुमच्या डॉक्टरांनी सांगितलाय त्यात न बसणारा एखादा पदार्थ खाल्ला होता का तुम्ही? अहो, आता आठवलं. केक खाल्लेला होता. केक? मग बुडजड्यांनी वळून नंदिनीकडे बघत विचारलं, काय हे म्हणतायत ते खरं आहे का? बघू कसला केक तुम्ही त्यांना दिला होता, जरा सॅम्पल बघतो. बशीतनं आणलं तरी चालेल बरं का. नाही, केक संपलाय अहो. केक संपल्याचं ऐकताच एक दीर्घ सुस्कारा टाकून बुडजडे म्हणाले, संपला? हरकत नाही. कदाचित केकमुळे यांची तब्येत बिघडली हा माझा तर्क चुकीचा असेल. आणि मग नानूकडे बघत त्यांनी विचारलं, तुम्हाला वाचायची वगैरे आवड आहे? आवड म्हणजे काय, वाचतो आपला कधीतरी. का पण? नाही, नेमकं काय वाचलं तुम्ही आज, आठवून सांगताय? अहो, ही फाईल वाचत होतो म्हणजे काय, सहज आपला चाळत होतो. आपल्या उशाजवळची फाईल बुडजड्याच्या हातात देत नानू म्हणाले. बुडजडे फाईल न्याहाळायला लागले. त्या फाईलमध्ये नानूने डॉक्टरची सगळी बिलं क्रमवार लावलेली त्यांना दिसताच कसला तरी नवा शोध लागल्याप्रमाणे चुटकी वाजवत ते म्हणाले, लागला, पत्ता लागला. अहो, तुम्हाला अस्वस्थ अनिजी वाटायचं कारण सापडलं. कुठलं कारण सापडलं?
अहो, ही तुमची बिलांची फाईल. इतकी बिलं आपण भरली, या आजारात इतका प्रचंड खर्च झाला हे कळल्यावर धडधाकड माणसाला अस्वस्थ वाटायला लागेल. अहो, तुम्ही तर बायपास हार्ट सर्जरीवाले, खरंय का नाही? असेल असेल. असेल नाही, आहे तसंच आहे. हेच कारण का म्हणून विचारा. का? अहो, मी नुकतीच जी चाचणी घेतली त्यात तुम्ही सर्व दृष्टीनं नॉर्मल आहात असं मला दिसून आलं. त्यामुळेच मी खाण्याबद्दल, वाचनाबद्दल विचारलं तुम्हाला. हे बघा, तुमचे पैसे डॉक्टरच्या खिशात गेले म्हणजे तुमच्या पैशाचा उपयोग चांगला झाला. आता कसलीही काळजी न करता डोळे मिटा, शांतपणे झोपी जा. मध्यरात्र उलटून गेली अहो. तुमचं ऑपरेशन यशस्वी झालंय, चिंता करायचं काहीही कारण नाही. खरं म्हणताय? अगदी खरं सांगतोय. मग कसला तरी विचार करत नानू म्हणाले, खरं आहे तुमचं. ती बिलांची जुनी फाईल चाळता चाळताच माझ्या डोळ्यांपुढे काळोख पसरला. छाती धडधडायला लागली, अस्वस्थ वाटायला लागलं. तुमचा अंदाज बरोबर आहे. आता पटलंय मला. इतका वेळ मला असं का व्हावं हे समजलं नाही, त्यामुळे भीती वाटत होती. पण आता कारण कळलंय. तुम्हा लोकांना उगा त्रास दिला मी. मध्यरात्री आपल्या झोपेची पर्वा न करता तुम्ही दोघे माझ्या मदतीला आलात. मी आभारी आहे बरं तुमचा. आणि पायाजवळचं पांघरून अंगावर घेऊन नानू म्हणाले, आता झोपतो बरं का मी. आणि नानूने डोळे मिटून घेतले. डॉक्टर बुडजडे नंदिनीकडे, नंदिनीच्या वडिलांकडे आणि छोटूकडे पाहत म्हणाले, आता आम्ही जातो, पण त्या गुरख्याने दरवाजाला कुलूप लावलं नसेल ना? नाहीतर यांच्या सूचनेप्रमाणे चादरीला धरून खाली उतरायला लागेल. आणि मग डॉक्टर बुडजडे आणि छोटू निघाले. तेवढ्यात नंदिनी छोटू जवळ आली आणि, तुम्ही आमच्या मदतीला धावून आलात, थँक्स. नंदिनीचे वडील छोटूचा हात हातात घेत म्हणाले, तुमचा फार आभारी आहे बरं का मी. छोटूला वाटलं असंच पुढं जावं, नानूच्या अंगावरचं पांघरून खासकन ओढावं, त्याचे हात हातात घेऊन आपण त्याला म्हणावं की, नानूराव, केवळ तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे नंदिनी सारख्या सुंदर तरुणीशी माझी ओळख झाली. तुम्ही अचानक अस्वस्थ झालात याबद्दल मी तुमचा मनापासून फार फार आभारी आहे बरं का. तेवढ्यात नंदिनी म्हणाली, तुमच्यासाठी मी कॉफी करते, थांबा हा. बुडजडे म्हणाले, नाही नको, आता आम्हाला महत्वाच्या कामगिरीवर निघायचंय. उद्या परवा तुमच्याकडे येऊ, तेव्हा एक ऐवजी 2 कप कॉफी पिऊ आम्ही. आणि मग ते दोघं भराभरा पावलं टाकत निघाले. आपल्या मोटारचं दार उघडत बुडबुडे म्हणाले, आता माझ्या कामाचं घेताय ना मनावर? अर्थात. हो, पण आता तुम्ही विक्रोळीच्या लेव्हल क्रॉसिंगवर जाणार चिनूला शोधायला एवढ्या रात्री? येस, हा काय निघालोच आहे मी. पण तुम्ही मला जरा महात्मा गांधी रोडवर पोचवाल का? हो, पोचवीन की, पण तिथे काय आहे? तिथे माणिकराव राहतो ना. माणिकराव? हा कोण माणिकराव? अहो, म्युन्सिपाल्टीतला कुत्रा पकडायच्या गाडीचा ड्रायव्हर आहे तो माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मदतीनं मी तुमच्या चिनूला घेऊन येईन, तुम्ही बघत बसाल. नाही ते ठीक आहे, पण एवढ्या रात्री ती कुत्र्याची गाडी त्याला देणार कोण? अहो, कुत्र्याची गाडी आहे ना, तो आपल्या घराच्या समोर उभा करतो. कुत्र्यांसाठी कमी आणि आपल्या कुटुंबियांकरता जास्त वापरतो ती गाडी. हे बघा, आता तुम्ही घरी जा, शांतपणे झोपा. सकाळी 6:30च्या दरम्यान मी आलोय चिनूला घेऊन असं समजा. पण नक्की आलो? अगदी नक्की येणार. त्या माणिकरावच्या भरोश्यावर तर मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतोय. आणि मग छोटू झपाझपा पावलं टाकत निघाला. पहाटेची वेळ 4:30 वाजताची. रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांना पकडून नेणारी म्युन्सिपाल्टीची गाडी विक्रोळीच्या लेव्हल क्रॉसिंग जवळ आली. गाडी थांबता क्षणी 2 तरुण खाली उतरले आणि आपल्या हातातली कुत्रा पकडायची पिशवी रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या दिशेनं टाकून कुत्र्यांना पिशवीत पकडायला त्यांनी सुरुवात केली. गाढ झोपी गेलेली श्वानमंडळी या अकस्मात कोसळलेल्या संकटामुळे बावचळली, मोठमोठ्यानं भुंकायला लागली. त्यांच्यात एकच पळापळ सुरू झाली. सगळीकडे एकच कल्लोळ माजला. मग आजूबाजूची माणसं जागा झाली. बेवारशी कुत्र्यांना पकडण्यासाठी म्युन्सिपाल्टीची माणसं इतक्या पहाटे आलेली पाहून लोकांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात आश्चर्याची जागा आदरानं भरून काढली. जनतेचं कल्याण करण्यासाठी सरकारनं खरोखर पावलं उचलली. कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हे त्यांचं प्रगतीच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल याबद्दल त्यांची खात्री पटली. कुत्र्यांच्या आवाजामुळे झालेल्या साखर झोपमोडीकडे दुर्लक्ष करून सगळेजण उत्सुकतेनं कुत्री पकडण्याचा रोमहर्षक कार्यक्रम बघायला लागले. 20-25 कुत्री पकडल्यावर आणि गाडीत आता जास्त जागा शिल्लक नसल्याचं ध्यानात आल्यावर ते तरुण गाडीत चढले, निघून गेले. वेळ सकाळचीच 6:30चा सुमार. डॉक्टर बुडजडे आपल्या घराच्या आवारात उभे होते.
त्यांची नजर घड्याळाच्या पुढे धावणाऱ्या काट्यांकडे लागली होती. त्यांना एकच प्रश्न सतावत होता की हा छोटू सांगितल्याप्रमाणे खरोखर आपल्या चिनूला घेऊन येणार का? ही सॉलिसिटर मंडळी कुत्र्याला पाहायला 7 वाजता येऊन टपकणार आहेत. त्याआधी छोटू चिनूला घेऊन पोचेल का? आणि छोटूला चिनू सापडला नाही तर काय होणार? एवढ्यात म्युन्सिपाल्टीची मोठी गाडी त्यांच्या दिशेने येताना दिसली आणि ते डोळ्यात प्राण आणून उत्सुकतेनं बघायला लागले. गाडी थांबली. गाडीतनं छोटू उतरला. डॉक्टर बुडजड्यांकडे येऊन म्हणाला, तुमचा चिनू सापडला, पण आम्ही काही त्या चिनूला ओळखत नव्हतो ना. मग विक्रोळीच्या लेव्हल क्रॉसिंग जवळ जितके म्हणून त्याचे भाईबंद सापडले त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आलोय. आता तुम्हीच निवडा त्यातला तुमचा चिनू. आणि छोटूनं इशारा देताच माणिकरावनं गाडीचं मागचं दार उघडलं. 20-22 कुत्री एकदम त्यांच्या आवारात शिरली. बावचळल्यामुळे इकडे तिकडे बघायला लागली. सैरा वैरा धावायला लागली. डॉक्टर बुडजड्यांना ह्या कुत्र्याकडे बघू का त्या कुत्र्याकडे बघू असं झालं. अचानक त्यांची नजर एका कुत्र्यावर स्थिरावली आणि ते मोठ्यांदा ओरडले, तो बघा चिनू, माझा चिनू, तो पकडा त्याला, पकडा त्याला. आणि ते स्वतः धावतच सुटले. छोटू मग घराकडे निघाला. रात्रभरच्या जागरणामुळे आणि सबंध धावपळीत झालेल्या श्रमामुळे विलक्षण दमलेला होता. शक्यतो घर लवकर गाठायचं आणि श्रमपरिहारार्थ छानपैकी ताणून द्यायची असं ठरवून तो घराजवळ पोहोचला. तेव्हा ब्लॉक समोर त्याची आई आणि वडील तिथे बसलेले त्याला पाहिले. छोटूला बघताच त्याचे वडील उभे राहिले. त्यांनी विचारलं, अरे गेला होतास कुठे सकाळी सकाळी? अरे पण आई बाबा, तुम्ही अचानक कसे आलात? अरे आलोय बस ना, पण तुझ्या घराला कुलूप, गेला होतास कुठं? छोटूनं लॅचकी लावून दार उघडलं. सामान आत घेतलं. तो आईकडे बघत म्हणाला, आई अगं अशी अचानक कशी आलीस? आधी कळवलं असतंस तर मी तुम्हाला घ्यायला नसतो का आलो? अरे बाबा, फार महत्वाच्या कामाकरता आलोय आम्ही. महत्वाचं काम? कसलं ग? तुझे 2चे 4 हात करायचे. म्हणजे? छोटूची झोपच उडाली. अगं तो आताच बाहेरून आलेला आहे, दमलेला दिसतोय. कुठं दिसतोय दमलेला? 2चे 4 करायचे म्हटल्यावर बघा कसा टवटवीत दिसायला लागलाय. हे बघ, तुला मुली सांगून आल्यात बरं का छोटू, त्यांना बघायचं आणि त्यातली एखादी पसंत करायची. अहो त्याला फोटो दाखवा की, वरती तर ठेवले ट्रंकेत. अगं एवढी गडबड कसली आहे? चहा घेऊ नंतर पाहू. नाही, आधी दाखवा फोटो. वडील ट्रंक उघडायला गेले तेव्हा छोटूच्या मनात विचार आला की आता सांगून आलेल्या मुलींपैकी एकीशी लग्न करायला लागणार. पण आपल्याला सोबतीण पाहिजे ती नंदिनी सावकार. आई बाबांना सांगून टाकायचं का की मला तुम्ही दाखवणार असलेल्या मुलीत इंटरेस्ट नाहीये? पण नंदिनी सावकार त्यांना पसंत पडेल का? का नाही पडणार? नक्षत्रासारखी आहे ती. तेवढ्या छोटूच्या वडिलांनी त्याच्या हातावर 4 फोटो ठेवले. ते एकामागून एक पाहताना अचानक 3ऱ्या क्रमांकाच्या फोटोवर त्याची नजर स्थिरावली आणि डोळे विस्फारून छोटू त्या फोटोकडे बघायला लागला. अरे बा वाचका, तुझा अंदाज बरोबर आहे रे बाबा, बरोबर आहे. अरे तो फोटो नंदिनी सावकारचाच. आता लवकरच छोटू आणि नंदिनीच्या लग्नाला यायचं बरं का? नक्की या मंडळी लग्नाला. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.